माझे पेपर संपून आता 2 आठवडे झाले आहेत आणि तरीसुद्धा मी पेपरमुळे पोस्टपोन करणारी गोष्ट अजून पण केलेली नाही आहे. दॅट इज माय रीसेट रुटीन. उन्हाळा स्टार्ट झाला, मग उन्हाळ्यात माझा बर्थडे होता, मग एक्झाम्स आले आणि या सगळ्या गोष्टीत मी माझ्या रुटीनला पूर्णपणे डिसमिस करून टाकलं आहे. मी काहीच वेळेवर करत नव्हते. सो आय थिंक धिस इज द टाईम. आज फायनली मी ठरवलं आहे की मी माझं रिसेट रुटीन व्लॉगमध्ये शूट करणार आहे, सो दॅट मी ॲक्च्युअलमध्ये हे रुटीन फॉलो करेल आणि त्यासाठी तयारी करेल. आणि त्याची पहिली सुरुवात असणार आहे की मी माझं वॉर्डरोब, माझं कपाट आवरणार आहे. आय नो ही गोष्ट माझी कधीच ऑर्गनाइज्ड नसते, बिकॉज खूप गोष्टी केल्या, बट कपाट ऑर्गनाईज करणं हे मला सगळ्यात जास्त अवघड वाटतं, बिकॉज इट्स व्हेरी हार्ड टू हॅव अ व्हेरी कन्सिस्टंट रुटीन ऑफ फॉलोइंग ए ऑर्गनाइज्ड वॉर्डरोब. मला माहीत होतं की माझी ऑर्गनायझेशनची जी काही स्किल आहे, जे काही माझं टॅलेंट आहे, तो खूप खराब आहे. म्हणून मी हे बॉक्सेस मागवले होते, ज्यात सगळं स्टोअर करायचं आणि ह्याला इथनं ओपनिंग आहे. सो हे असं स्लाईड करायचं कपाटातनं आणि कपडे ठेवायचे ह्यामध्ये घडी घालून. बट यू नो व्हॉट, ह्याच्यात पण एवढ्या बॉक्सेस इतके मोठे आहेत, ह्यात पण एवढा पसारा झाला होता की आय कुड नॉट इवन ऑर्गनाइज धिस पार्ट. फर्स्ट आयडिया. सो तर माझ्याकडे बरेचसे शर्ट्स आहेत आणि मी शर्ट्स घालणं टाळत होते, बिकॉज घरी माझ्या इस्त्री नव्हती. अँड सो आय डिड नॉट प्रेस माय क्लोथ्स. सो आता मला इस्त्री करावे लागतील ह्या कपड्यांना. इट्स जस्ट टू हेक्टिक आणि इट्स जस्ट टू हॉट. सगळी एनर्जी डाऊन होती. सो मी बरेच कामं करायला पाहिजे होते, ते केले नाही आहेत एवढ्यात. सो लेट्स सी वेअर दिस गोज. माझ्याकडे हे बंच ऑफ शर्ट्स आहेत आणि ह्यांना मला आता इस्त्री करावं लागेल. सो ते मी लगेच नाही करणार आहे, ते मी टी व्ही बघत बघत प्रेस करेल माझे हे कपडे. आणि बाकी जे काही जीन्स आहेत, सो दॅट्स ऑल्सो समथिंग आय हॅव टू डू. ॲक्च्युली मी तुम्हाला एंड रिझल्ट दाखवेल माझं सगळं ऑर्गनायझेशन झाल्यानंतर मी कोणते टूल्स वापरलेत, मी आणखी पण सांगते. ऑब्वियसली जर तुम्ही फॉर्मल कपडे घालता किंवा तुम्ही असे चांगले फॅन्सी कपडे घालता, मोर दॅन टी शर्ट्स, त्यासाठी तुम्हाला हँगर्स तर 100% लागतील. आणि माझ्याकडे हे स्टीलचे हँगर्स आहेत. ॲक्च्युली एक एक प्रॉब्लेम आहे किंचित ह्यांचा, आणि ह्यांचा एक प्लस पॉईंट पण आहे की हे खूप घसरडे असतात, कारण हे स्टीलचे आहेत आणि त्याच्यावरनं सिल्क वगैरे सारखे, हे आता हे जे शर्ट आहे ना, ह्यातनं ह्यावरनं खूप घसरतं. सो मला हे वरचं बटन लावून मग हे या हँगरला लावावं लागतं. ह्याचा फायदा असा आहे की हे खूप लांब आहे ना, सो जॅकेट्स असतील किंवा मोठमोठाले स्वेटर्स वगैरे असतील तर हे याच्यावर हँग करायला सोपं आहे. बट शक्यतो स्वेटर्सला हँगरवरती नाही लावायचं, बिकॉज मी काय, व्हॉट इज दिस, ओके, वुलन वेअर स्वेटर्स वगैरेला हँगर्सवरती लावलं तर जे शोल्डर्स आहेत ना, ते आणखी गळतात खाली आणि तिथे ना गॅप तयार होतो. माझ्याकडे एक स्वेटर होतं, ते मी पूर्ण उन्हाळ्यात आणि पूर्ण हिवाळ्यानंतर उन्हाळ्यापर्यंत मी ते असे हँगरला लावले होते, बिकॉज आय थॉट ते छान दिसतं नाही का कपाटामध्ये. पण त्यांनी माझं स्वेटर थोडंसं इथे लूज झालं आहे आणि ते आता कदाचित एवढं छान नाही दिसणार. सो म्हणून माझ्या अनुभवातनं तुम्ही शिका की तुम्हाला हँगरवरती निटवेअर टर्स ठेवायची गरज नाही आहे. हे तुमच्या शर्टसाठी ठेवा, तुमच्या ड्रेसेससाठी ठेवा. मी तुम्हाला एक माझा एक आउटफिट दाखवते, तुम्ही कसं त्यावरती हँग केलं. हा एक वेस्ट कोट आहे. हा ब्लॅकराच मोठा आहे, हा मला पण जरासा लूज होतो. बट आता ह्याला मला हँगरवरती लावायचं झालं तर यु नो दिस प्रॉब्लेम अकोज, कारण हे आतनं सिल्क आहे, बिकॉज इट्स अ वेस्ट. सो हे असं सटकतं आणि हे असं पडतं, मोस्टली असं झालं. सो मी ह्याला एक हॅक तयार केली आहे की मी हे असं ठेवणार, सी, एकदम ओढणार ह्या हँगरच्या नेकपर्यंत आणि त्याच्यानंतर इथनं ह्या नेकच्या ऑपोजिट साईडला हे असं फोल्ड करणार. हे काहीसं असं दिसतं, बट हे अजून थोडं व्यवस्थित दिसण्यासाठी मी काय करते, इथनं हे इथनं प्रॉपरली असं ठेवायचं आणि ही जी नेक आहे ही इथनं असं, ओके. सो काहीचं हे असं दिसतं आणि हे याचं कापड खूप छान आहे. व्यवस्थित जर फोल्ड केलं हे असं फॉल ऑफ, जे की खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कपाटात खूप कपड्यांची गर्दी होते, मग हे मधनंच चटकून खाली पडतात, मग ते आणखी खराब होतात. आणि कपडे जास्त असतील तर ते कसं युटिलाइज करायचं. तर माझ्याकडे हे एक टॉप आहे, तर हे ह्या हँगरलाच वरनं हे असं लावायचं. आता ह्याला एक नॉट आहे,
एक टॉप असा लावला आणि एक वेस्ट कोट आतून लावलाय. सो मी एका हँगरला 2 कपडे लावलेत, विच इज व्हेरी स्मार्ट थिंग आय गेस. बऱ्याचदा आपण आपले डेली वेअर, नॉर्मल वेअरचे जे काही टी शर्ट्स वगैरे असतात, शॉर्ट्स असतात, त्याला ना खूप असं एकदम उगाचच असं छोट्या छोट्या घड्यांमध्ये फोल्ड करतो. त्याने होतं काय, तर हे आणखीनच व्रिंकल्ड होतात. हे बघा, हे असं फोल्ड केलंय, हे आणखी जास्त व्यवस्थित दिसतंय. आणि हे ॲक्च्युली खूप कॉम्पॅक्ट आणि स्लीक होतं. हे कुठेही तुम्ही ठेवू शकता. आता बघा, माझा हा जो बॉक्स मी घेतला होता, त्या बॉक्समध्ये मी बरोबर ते असं ठेवून दिलंय. लेअरिंग कशी करणार आहात, जे काही जॅकेट्स वगैरे आहेत ते ऑलरेडी ते कधीच फोल्ड नाही करायचे. ओके, जॅकेट्स कधीच फोल्ड नाही करायचे. मी तुम्हाला माझे जॅकेट्स दाखवते. माझं ब्राऊन जॅकेट, ॲक्च्युली हे खूप जुनं आहे. आय थिंक हे 4-5 वर्षां जुनं असेल, आय डोंट रिमेंबर. आणि हे जॅकेट जर मी फोल्ड केलं असतं तर ह्याला 100% गुढ्या पडल्या असत्या आणि जे चांगलं नाही दिसत. ऑफकोर्स ह्याचं जे कॉलर आहे किंवा त्याचं हे जे टेक्स्चर आहे, थोडंसं असं विंटेज टाईप आहे. त्यामुळे डोंट गेट मी रॉंग, हे एकदम परफेक्ट दिसेल असं नाही आहे, पण त्यातच त्याचा चार्म आहे. माझं आणखी एक फेवरेट जॅकेट आहे, हे वालं लेदर जॅकेट. ह्याच्यासाठी मला खूप कॉम्प्लिमेंट्स आले होते. वन ऑफ माय फेवरेट जॅकेट्स. आणि हे एकदम परफेक्टली ह्या हँगरला राहिलं, ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही आला. आणि लाईक माझ्या शूजपेक्षा, माझ्या ज्वेलरीपेक्षा पण जीव माझा ह्या 2 जॅकेट्सवरती आहेत. आणि हे बघ, जॅकेट्स एक्सपेन्सिव्ह असतात, बट आय थिंक तुमच्याकडे जर 1-2 किंवा लाईक 3 तरी बेसिक लाईक व्हाईट, ब्राऊन, ब्लॅक, एखादं लेदरवालं, एखादं असं थोडं कोझी ऑटम टाईप ऑफ एखादं जॅकेट असेल, तर तुमचा लुक खूप छान दिसतो, इतका एलिव्हेटेड दिसतो. आणि ॲक्च्युली उन्हाळा आहे, त्यामुळे जॅकेट्स घालण्याचा तर प्रश्नच येत नाही. म्हणून मला हिवाळा खूप आवडतो, कारण त्यात मला छान छान जॅकेट्स घालता येतात, छान छान स्वेटर्स घालता येतात. मला स्वेटर्स आणि जॅकेट्स खूप आवडतात. मे बी आय वॉज बॉर्न इन द रॉंग जिओग्राफी, बट नॉट रिअली, आय डोंट मीन दॅट ऑफकोर्स. पण अशा काही गोष्टी लक्षात ठेवल्यात मी. आणि लेट्स सी, माझं पूर्ण आवरून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल, कारण हे असं बोलता बोलता मला तर अजिबात ऑर्गनायझेशन करता येणार नाही आहे. सो एंड रिझल्ट मी तुम्हाला दाखवेल. आणि ऑल्सो ह्या रिसेट रुटीनचा पार्ट 2 बघायला विसरू नका, कारण त्यात मी माझं रुटीन पण दाखवणार आहे. आता ही तरी पहिली फेज आहे, कारण जेव्हा तुमचं वॉर्डरोब एकदम क्लटर फ्री असतं आणि एकदम ऑर्गनाइज्ड असतं, तेव्हा तुम्ही पण थोडं ऑर्गनाइज्ड होता. तुमचं रुटीन एकदम छान सुरळीत राहतं. आणि कारण माझ्यासाठी माझे कपडे छान कपडे असतील किंवा प्रॉपर वॉर्डरोब सेट असेल तर, किंवा माझं कपड्यांचं रुटीन सेट असेल, तर मग मी आणखी कॉन्फिडंट फील करते. आणि ते माझ्या इतर गोष्टींमध्ये पण दिसून येतं. सो मला वाटतं की पहिली सुरुवात ही वॉर्डरोब व्यवस्थित करण्यापासून झाली पाहिजे. ॲक्च्युली हे आधीच करायला हवं होतं, बट नो डे इज टू लेट. सो आय एम स्टार्टिंग टुडे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, तुमच्या फ्रेंड्सला पण हा व्हिडिओ पाठवा. आणि हो, ऑफकोर्स मी वॉर्डरोब पूर्ण सेट झाल्यावरती तुम्हाला नक्की दाखवेल.